थंडीच्या दिवसात आहारामध्ये अशी ही बहुगुणी बाजरीची खिचडी अवश्य असायला हवी। बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि कॅल्शियम असते, तसेच मधुमेह टाळण्यासाठी मदत करते, रक्तदाब कमी करण्यासाठी सुद्धा बाजरी प्रभावी ठरते। तर अशी ही बहुगुणी बाजरी अतिशय पौष्टिक आहे आणि तिचे सेवन आपण या थंडीमध्ये करायलाच हवे। चला तर मग बघूया कशी करायची मस्त गरमागरम बाजरीची खिचडी। नमस्कार, मी पूनम कर्णिक अन्नपूर्णा किचन मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते। आज आपण चविष्ट, मऊसूत आणि पौष्टिक अशी बाजरीची खिचडी करतोय। चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागतंय ते आपण बघून घेऊया। बाजरीची खिचडी करण्यासाठी आपण इथे बाजरी घेतलेली आहे 1 वाटी, मध्यम आकाराची वाटी आहे। अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि पाव वाटी आपण तांदूळ घेतलेले आहेत। तांदूळ कमी घ्यायचे। शिवाय अर्धी वाटी आपण शेंगदाणे घेतलेले आहेत। आपल्याला 2 कांदे लागणार आहेत, मध्यम आकाराचे 2 कांदे आहेत, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आहेत आणि आपण आलं घेतलेलं आहे, 2 इंच आलं आहे हे साधारण। 4 कमी तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत मी। तुम्ही जर तिखट मिरच्या घेणार असाल तर 2 घेतल्या तरी चालतील। आता हे लसूण, आलं आणि मिरची याचा आपल्याला एकत्रित ठेचा करून घ्यायचा आणि कांदे आपल्याला बारीक चिरून घ्यायचे। शिवाय इथे 1 मोठा चमचा मी काळा मसाला घेतलेला आहे। तर या काळ्या मसाल्याच्या ऐवजी तुम्ही कांदा लसूण मसाला सुद्धा वापरू शकता किंवा घरगुती वापरातला कुठलाही मसाला घेऊ शकता। आणि 1 मोठा चमचा धणे जिरे पूड घेतली आहे आणि अर्धा छोटा चमचा हळद घेतलेली आहे। तेल लागणार आहे आपल्याला 4 ते 5 चमचे। शिवाय मोहरी घेतली 1 छोटा चमचा, पाव छोटा चमचा हिंग घेतले, 10-12 कढीपत्त्याची पानं आहेत आणि चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे। आता आपण सगळ्यात आधी ही बाजरी धुवून घेऊया। एका भांड्यामध्ये बाजरी घेतली आपण आणि त्याच्यात पाणी घालायचं आणि बाजरी आपल्याला व्यवस्थित चोळून धुवून घ्यायची। 2 ते 3 वेळा तरी आपल्याला ही धुवावी लागणार आहे। अगदी स्वच्छ धुवायची अशा पद्धतीने चोळून आता आपण बाजरी 2-3 वेळा धुवून घेऊया। आपण बाजरी व्यवस्थित 2-3 वेळा धुवून घेतली आणि एका चाळणीमध्ये काढून घेतली आणि आता आपल्याला ती निथळत ठेवायची आहे। 15 मिनिटं तरी आपण ती निथळवत अशीच ठेवून देऊया। आणि आता आपण डाळ तांदूळ धुवून घेऊया। डाळ घेतली आपण मुगाची डाळ, तुरीची डाळ आणि तांदूळ असं आपल्याला एकत्रित हे 2-3 वेळा पाण्याखाली स्वच्छ धुवून घ्यायचे। जशी आपण बाजरी धुवून घेतली तसंच डाळ तांदूळ सुद्धा व्यवस्थित धुवून घेऊया। आता हे धुतलेले डाळ तांदूळ सुद्धा बाजरीप्रमाणेच 15 मिनिटं बाजूला आपण ठेवून देऊया। 15 मिनिटं झालेली आहेत। बाजरी आपण व्यवस्थित निथळून घेतली आणि आता त्याच्यातलं पाणी सगळं निथळल्या गेलेलं आहे। आता आपण ती मिक्सर मधून वाटून घेऊया। आपल्याला ही बाजरी जाडसरच वाटून घ्यायची, खूप अशी बारीक करायची नाहीये। आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतली आणि अशी जाडसरच ठेवलेली आहे। त्याची ही सालं सुद्धा निघाली आहेत, पण ती सुद्धा आपण खिचडीत घ्यायचीच आहेत कारण त्याच्यामध्ये भरपूर फायबर आहे। तर असं हे आपलं वाटून झालेलं आहे। आता आपण खिचडीला फोडणी घालूया। एका भांड्यामध्ये आपण तेल तापवून घेतलंय आणि त्यावर सगळ्यात आधी आपण मोहरी घालूया। मोहरी तडतडली की लगेच आपण हिंग घालून घेणार आहोत। हिंग सुद्धा घातला आपण। आता आपण कढीपत्त्याची पानं घालूया। 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घातली आपण आणि आता लगेचच आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा आपण बारीक चिरून घेतलाय आणि कांदा आता व्यवस्थित आपल्याला लालसर करून घ्यायचा आहे। 1-2 मिनिटभर आपण कांदा परतून घेऊया। अगदी 2 मिनिटांमध्ये कांदा लाल झालेला आहे आणि एकीकडे मी पाणी सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे। बाजरीच्या 7 ते 8 पट पाणी घेणार आहे कारण बाजरी शिजायला थोडा वेळ लागेल आणि थोडी अशी मऊ खिचडी करायची आहे, पातळ थोडी, त्याच्यामुळे पाणी जास्त लागणार आहे। कांदा परतून झालाय आणि आता आपण आलं लसूण आणि मिरचीचा जो ठेचा करून ठेवलाय तो आपण याच्यामध्ये घालून घेऊया। आता हा ठेचा सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। 1 मिनिटभर हा ठेचा परतून घेऊया। ठेचा व्यवस्थित परतून झालेला आहे। आता आपण सगळे मसाले याच्यामध्ये घालून घेऊया। आधी आपण हळद घालूया, 1 मोठा चमचा हा काळा मसाला। या मसाल्याच्या ऐवजी कांदा लसूण मसाला सुद्धा वापरू शकता किंवा अगदीच तुमचा घरगुती वापरातला कुठलाही मसाला वापरला तरी चालेल। आणि हा 1 मोठा चमचा धणे जिरे पावडर। आता हे मसाले घातल्यावर पण सगळे व्यवस्थित परतून घेऊया, एकजीव करून घेऊया।
आणि आता आपण हे शेंगदाणे घालूया. तर मी या ठिकाणी शेंगदाणे वापरलेत, पण तुम्ही मटार, फ्लावर, गाजर, टोमॅटो अशा भाज्या सुद्धा याच्यामध्ये वापरू शकता. आता हे शेंगदाणे घातल्यावर पण व्यवस्थित परतून घेतलं आणि आता आपल्याला डाळ तांदूळ घालून घ्यायचे. आपण डाळ तांदूळ बाजूला ठेवले होते. डाळ तांदूळ घालून झाले की त्याच्यानंतर आपण बाजरी घालून घेणार आहोत. बाजरी आपण वाटून ठेवली आहे मिक्सरमध्ये, जाडसरच वाटलेली आहे बाजरी. डाळ तांदूळ घालून झाल्यावर ते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. अगदी हलक्या हाताने करायचे आणि त्याच्यानंतर मग बाजरी घालायची. आता ही बाजरी सुद्धा घातली आपण. पुन्हा सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. आणि आपलं गरम पाणी सुद्धा झालेलं आहे, गरम पाणीच वापरायचे. तर मी 1 वाटी बाजरी होती, तर मी 7 ते 8 वाट्या पाणी गरम करायला ठेवले. मी पातेल्यात करते म्हणून जरा जास्तच घेतले पाणी, पण तुम्ही जर कुकरमध्ये करणार असाल तर 2-3 शिट्ट्यांमध्ये होईल आणि पाणी सुद्धा थोडंसं कमी लागेल. मग तुम्ही कुकरमध्ये करणार असाल ते 5 ते 6 वाट्या पाणी घेतलं तरी चालेल. पण आपल्याला ही खिचडी अगदी मऊसूत अशी पातळ करायची आहे, त्याच्यामुळे पाणी आपण भरपूर वापरायचं. गरम पाणी घातलेलं आहे आपण. आता आपल्याला मीठ घालायचंय. चवीनुसार मीठ घालूया आपण. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला कोथिंबीर सुद्धा घालायची आहे. भरपूर कोथिंबीर घालायची. कोथिंबीरीने सुद्धा खूप छान चव येते. आता अशी ही भरपूर कोथिंबीर घातली. पुन्हा एकदा सगळं मिक्स करूया आणि आता आपल्याला खिचडी शिजू द्यायची. सुरुवातीचे 2 मिनिटं मोठ्या गॅसवर आपण उकळी करून घेऊया आणि त्याच्यानंतर गॅस आपल्याला बारीक करायचा आहे. 2 मिनिटांमध्ये उकळी आलेली आहे. व्यवस्थित पुन्हा सगळं मिक्स करायचंय. अगदी तळापासून करायचंय, कारण बाजरी तळाशी बसते जाऊन, त्याच्यामुळे व्यवस्थित मिक्स करायचंय. आणि आता मात्र आपल्याला गॅस बारीक करायचा आहे. अगदी मंद गॅसवर आपल्याला ही खिचडी शिजू द्यायची. आपण झाकण ठेवणार आहोत. झाकण ठेवून मंद गॅसवर खिचडी आता शिजू देऊया. आपण खिचडी बघूया शिजली आहे का. बरोबर 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण खिचडी शिजली आहे का बघतोय. तर 15 ते 20 मिनिटात मंद गॅसवर खिचडी अगदी व्यवस्थित शिजलेली आहे. बाजरी सुद्धा शिजली आहे आणि डाळ तांदूळ आपण घेतले होते ते सुद्धा व्यवस्थित शिजलेले आहेत आणि आपली अगदी छान गरमागरम चविष्ट आणि पौष्टिक अशी खिचडी तयार झालेली आहे. आता आपण ती काढून घेऊया. गरमागरम बाजरीची अगदी पौष्टिक अशी खिचडी तयार झाली आहे. तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन पण क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. धन्यवाद. पुन्हा लवकरच भेटू असाच एक छान पदार्थ घेऊन.